नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शताब्दी वर्षात दमदार पदार्पण. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिनांक 28 मार्च 2026 रोजी शताब्दी वर्षात यशस्वी पदार्पण केले. 100 वर्षापूर्वी थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी बँक स्थापना केली. सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजाराम बापू पाटील, स्वर्गीय विष्णुअण्णा पाटील इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली आणि आजी माजी पदाधिकारी व संचालक आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्हा बँकेचा वटवृक्ष झाला आहे. सहकार तीर्थ माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव रघुनाथराव पाटील हे जिल्हा बँकेचे शिल्पकार आहेत. 30 वर्ष त्यांनी या बँकेसाठी संचालक आणि सलग 16 वर्ष अध्यक्ष म्हणून निस्वार्थी भावनेने काम केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लक्षवेधी काम केलं आहे. त्यांनी जिल्हा बँकेचे पहिल्यांदा अद्ययावत इमारतीत कामकाज सुरू केलं. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या उभारणीसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी केलेली मदत शेतकऱ्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरली आहे. सूतगिरण्या तसेच अन्य संस्थांसाठी त्यांनी खूप काही काम केलं आहे. बँकेच्या ठेवी 4 लाखांवरून 15 कोटींपर्यंत नेण्याची ऐतिहासिक दैदिप्यमान कामगिरी त्यांच्या कार्यकाळात झाली. प्रशासनावरील मजबूत पकड आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बँकेचा लाभ पोहोचवण्याची प्रामाणिक भावना यामुळे जिल्हा बँक लोकप्रिय होऊन बँक आपली असल्याची लोकभावना ही त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक विकास झाल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाची लेकरं शिकून स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनली. ही गुलाबराव पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झालेली भरीव आणि लक्षवेधी कामगिरी आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे त्यांनी जिल्हा बँकेला दीर्घायुष्य केलं. त्यामुळे आज जिल्हा बँक 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. या शताब्दी वर्षात सहकारातील आदर्शाची जपणूक करत ठेवी आणि उलाढालीमध्ये राज्यात उच्चांकी नोंद झाली आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.